रव्यामध्ये बटाटा घालून तर पहा. तर आज आपण रव्यामध्ये बटाटा घालून अतिशय भन्नाट आणि सोपी अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की लहान मुलांचीही एकदम फेवरेट होणार आहे. तर मंडळी, आता सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी आपल्याला द्यायचेच असते, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी या रेसिपीसाठी आपल्याला 1 वाटी रवा लागणार आहे आणि 1 बटाटा लागणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला या बटाट्याच्या वरचं जे साल असतं ना, तर ते अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे स्वच्छ असं धुवून त्याला आपण खिसणीने बारीक असं खिसून घेणार आहोत. तर याला आपल्याला होईल तेवढं बारीक असं खिसणीने खिसून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला या रेसिपीसाठी 1 असं बटाटा लागणार आहे. तर हे पहा. आता त्यानंतर आपल्याला हा किस लाल पडतो, त्यामुळे याला थोड्या वेळासाठी आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे. तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत. जिरे छान असे फुलले की त्यामध्ये थोडीशी मी लाल मिरची घातलेली आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता आणि त्यानंतर इथे पाणी ॲड करायचं आहे. तर पाण्याचं प्रमाण असं आहे की आपण या रेसिपीसाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर आपल्याला यासाठी 3 वाट्या पाणी लागणार आहे. आता पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी छान आली की यावरती आपल्याला लगेच मीठ ॲड करायचं आहे. तर चवीनुसार मी इथे मीठसुद्धा घातलेलं आहे आणि थोडेसे इथे पुदिन्याची पानं घातलेली आहेत. जर तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही इथे कोथिंबीरसुद्धा घालू शकतात, ऑप्शनल आहे. तर आता उकळी छान आलेली आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये रवा ॲड करायचा आहे. तर इथे मी संपूर्ण रवा यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि छान असा हा रवा फुलला गेला पाहिजे, या पद्धतीने याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहायला नकोत, यामुळे आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटाची याला एक वाफ काढून घेऊया आपण. 2 मिनटं झालेली आहेत. आता याला एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाट्याचा किस मी ॲड केलेला आहे आणि परत आपण याला 2 मिनटं झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर एक ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं हे मिश्रण तयार आहे रव्याचं आणि बटाट्याचं. आता आपल्याला हे मिश्रण एका ताटामध्ये असं पसरवून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने गरम आहे हे मिश्रण. हे गरम असल्यामुळे आपण याला उलथाण्याच्या साहाय्याने किंवा मग तुम्ही चमच्याच्या साहाय्याने याला ताटामध्ये अशा पद्धतीने सेट करून घेऊ शकता किंवा मग थोडंसं हाताला जर पाणी लावलं तरीसुद्धा चालेल. आता हे अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे या पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे आणि एक 10 मिनटासाठी याला असंच ठेवायचं आहे. 10 मिनटं झाल्यानंतर आपण याला बारीक असं कट करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकतात. तर आता हे पहा, मी या पद्धतीने याला कट करून घेत आहे. तर तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही याला आकार देऊ शकता, कारण हा एक स्नॅक्सचाच प्रकार आहे. तर आपण मुलांना हा बनवून देऊ शकतो आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व पीसेस कट करून घेतलेले आहेत. अगदी कुरकुऱ्याप्रमाणे हे खायला लागतात आणि मुलं तर अगदी आवडीने खातील. तर आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल छान असं सुरुवातीला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये हे सर्व पीसेस यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान असं तळून घ्यायचे आहेत लाल रंग होईपर्यंत. तर मुलांना आपण बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरीच अशा पद्धतीने जर बनवून दिले तर मुले हे कुरकुऱ्याप्रमाणे घरीच खातील आणि तुम्हाला बाहेरचे कुरकुरे कधीच मागणार नाहीत. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना नक्कीच बनवून द्या. मुले आवडीने खातील. हे पहा, मस्त अगदी
छान असा रंग आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात. आणि हा पदार्थ आपण प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतो. 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही जर आपला हा व्हिडिओ फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.